खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? कनेक्टिंग लिंकच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला. सुसंस्कृत राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेत बघून घेईन म्हणतात, ही कुठली भाषा? राज ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका. मिसिंग लिंकवरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवरून राऊतांचा हल्लाबोल. वैफल्य, अहंकार आणि माज हे सगळं एका क्षणात उतरेल. महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्यांची गरज म्हणत लगावला टोला. समान नागरी कायद्यासंदर्भात समिती गठीत. 7 सदस्यीय समिती गठीत केल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवता? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय. आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे. पवार शिंदे भेटीवरून संजय राऊतांकडून नाराजी व्यक्त. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या. राष्ट्रवादीच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी, तर केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचीही मागणी. पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली. 9 जणांची सुखरूप सुटका, तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती. 7 जण अजूनही ढिगाऱ्याखाली. घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू. शिक्षक संघटनांच्या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. कोल्हापूर आणि नागपुरात शिक्षकांच्या सामूहिक आंदोलनाला सुरुवात. अशैक्षणिक कामांना शिक्षकांचा विरोध. नांदेड शहरातल्या SDGS कॉलेज समोरच्या ब्रिजचा भाग कोसळला. काम पूर्ण होऊन 1 वर्ष झालं असताना दुर्घटना घडल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. वाशिम जिल्ह्यामधील मंगरुळपीर तालुक्यामध्ये पावसाची सरकारी आकडेवारी समाधानकारक असली तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये वेगळं चित्र आहे. कवठळ महसूल मंडळामध्ये 91% पावसाची नोंद झाली असली तरी कोठारी परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कमी पावसामुळे शेतात पेरलेलं सोयाबीन अनेक ठिकाणी उगवलंच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे ते स्प्रिंकलरसह इतर साधनांच्या मदतीनं पिकं वाचवण्याचा प्रयत्न करतायत, पण अशा शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी किशोर गोमासे यांनी. यावर्षी जो पाऊस पडायला सुरुवात झाली ती अगोदरच उशिरा झाली आणि त्यातल्या त्यात पाऊस जरी उशिरा पडायला लागला असेल, मात्र असं जरी असलं तरी शेतकऱ्यांनी काही भागामध्ये ज्या काही पेरण्या केल्या त्या उलटल्याचं दिसत आहे. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवल्याचं दिसत आहे. मी मंगरुळपीर तालुक्यातील जे कवठळ महसूल मंडळ आहे त्या मंडळातील कोठारी परिसरामध्ये हे जे काही आपण शेत पाहतोय, या शेतामध्ये या शेतकऱ्यांनी सोयाबीनची 12 दिवसा अगोदर पेरणी केली होती आणि त्यानंतर या सोयाबीनवर म्हणजे पेरल्यानंतर चांगला पाऊस आलाच नाही. त्यामुळे बघा या शेतीमध्ये काहीच नाही. आता हा जो भाग आहे या भागामध्ये आणि सोयाबीन प्रत्यक्ष टाकली मात्र काहीच नाही. कुठंच काही अंकुर उगवल्याचं दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की पाऊसच चांगला दमदार पडला नाही. जर पाऊस पडला असता तर हे सोयाबीन पूर्णतः निघालं असतं. मात्र पावसाअभावी या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलंय. प्रत्यक्षात प्रशासनाचे आकडे सांगतायत की जो काही या मंडळामध्ये महसूल मंडळामध्ये पाऊस पडला तो 91% आहे. म्हणजे आतापर्यंत जुलैच्या या आजपर्यंत जो म्हणतोय तोपर्यंत. मात्र प्रत्यक्षात जर असं असतं केवळ 9% तूट दाखवलेली आहे दरवर्षीच्या सरासरीपेक्षा. मात्र असं जरी असलं तरी प्रत्यक्षात कोणत्याही धरणाला, तलावाला, विहिरीला पाणी नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना ही जी काही पिकं जगवायची आहे ती जगवणं शक्य नाही. माझ्या समोर या कोठारी परिसरातील शेतकरी, आपण त्यांना विचारू कारण त्यांना दुबार पेरणीचं संकट आलं त्यांच्यावर, त्यांना पुन्हा पेरावं लागणार आहे. तर सांगाल काय झालं?
आम्ही 26-27ला आमच्या शेतामध्ये पेरणी केली. आता थांबून किती थांबायचं? त्यामुळं आम्ही पाऊस येईल या आशेने पेरणी केली. परंतु पाऊस प्रशासन म्हणते तशा प्रकारचा पाऊस इथं झालेलाच नाही. आमची विहीर कोरडी आहे. पेरलेलं उगवलं नाही. आता आमच्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. आता आम्ही करून काय करायचं? कसं जीवन जगायचं? आणि त्यासाठी प्रशासनानं आमच्यावर काही मेहरबानी करून आमच्यासाठी काहीतरी मदत करून आम्हाला बियाणे म्हणा काही जे काय होईल प्रशासनाची मदत करण्याची आम्ही आशा करत आहोत. शेतकऱ्यांना आशा आहे की हे जे काही संकट ओढवलं या संकटातून त्यांनी बाहेर काढावं. हे जे काही सरकार आहे यांनी लक्ष घालावं. कारण पावसाचे सरकारी आकडे वेगळे सांगतायत काहीतरी आणि प्रत्यक्षात पाऊस कसा आहे हे शेतकऱ्यांच्या तोंडून आपण ऐक. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रथमेश शिंगरेसह किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, कोठारी, वाशिम. राज्यभरात मुसळधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आज पावसानं उसंत घेतली असली तरी पुणे मुंबई जुन्या महामार्गावर खोपोली एक्झिटच्या बायपास रोडवर मोठी दरड कोसळलेली आहे. यामुळे खोपोलीकडे जाणारी एक लाईनवर मोठ्या प्रमाणामध्ये माती आली आणि एक लेन बंद पडली आहे. या घटनेकडे संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष देऊन रस्त्यावरची दरड हटवावी अशी मागणी वाहन चालकांनी केली. एक ब्रेकिंग न्यूज आहे राजकीय वर्तुळातली. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचा एकत्र प्रवास पाहायला मिळालाय. दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे एक मोठे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, आणि दुसरीकडे रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष, या दोघांचा एकत्र प्रवास पाहायला मिळाला आणि दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचं कळत आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. उदय, काय सांगाल? वेगवेगळ्या घडामोडी सध्या राज्यामध्ये घडत असतानाच एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष भाजपचे यांनी एकत्र प्रवास केला. काय चर्चा झाली असेल त्यांच्यामध्ये? आपण पाहतोय की व्हिज्युअल्स मध्ये विधान भवनामध्ये आज अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र आज पूर्वसंध्येला आपण पाहतोय की एकनाथ शिंदे शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री राज्याचे विधान भवनामध्ये काही वेळापूर्वी दाखल झाले आहेत. मात्र ते ज्या कारमधून आले त्याच कारमधून मागच्या सीटवरती भाजपचे प्रदेश हे देखील उपस्थित असल्याचं समोर आलेलं आहे. स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्या कारच्या मागच्या सीटवरती बसले होते आणि त्यांच्या सोबत त्याच सीटवरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील बसले होते. त्यांचा हा एकत्र प्रवास राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनलेला आश्चर्य व्यक्त केलं जातं. कारण की आपण पाहिलेलं आहे की विधानसभा निवडणुका असतील, महापालिका निवडणुका असतील, नगरपालिका निवडणुका असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुका असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुका असतील, अशा सर्व निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना एकत्र महायुतीत असलेल्या या दोन प्रमुख पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष, वाद जो आहे तो पाहायला मिळालेला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीमध्ये तर शिवसेनेचे मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल गेली होती. त्यामुळे अत्यंत कटुता जी आहे दोन्ही पक्षांमध्ये त्यामुळे निर्माण झाली होती भाजप आणि शिवसेनेमध्ये. असं असताना देखील आपण पाहिले गेले काही दिवस सातत्यानं एक रस्सीखेच जी आहे या दोन्ही महायुती प्रमुख पक्षांमध्ये होताना राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळाला. मात्र आज अचानक एक खूप मोठा युटर्न जो आहे तो पाहायला मिळालेला आहे. स्वतः शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री हे ज्या कारमधून विधान बनवत आले त्याच कारच्या सीटवरती स्वतः एकनाथ शिंदे बसले होते. तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील बसलेले पाहायला मिळाले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्या. हे दोन्ही नेते एकत्र विधान बनवत प्रवेश करते झालेले आहेत. बरोबर आहे उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.